जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे स्वप्नील वाघ सर या एज्युकेशन मध्ये सहर्ष स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण घेऊन आलो आहेत सराव प्रश्नपत्रिका. तर त्या कोणत्या सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत? जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा. यामध्ये आपण संपूर्ण मासिक क्षमता चाचणी, अंकगणित व बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण म्हणजेच आपली भाषा, नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि अजून आपले प्ले स्टोर वर जाऊन आपले स्वप्नील वाघ सर हे ऍप डाउनलोड नसेल केले तर लवकरात लवकर हे ऍप डाउनलोडिंग करा, जेणेकरून तुम्हाला येत्या स्पर्धा परीक्षा असो किंवा शालेय स्पर्धा परीक्षा असो यांचा तुम्हाला 100% फायदा होईल. तर न वेळ घेता आपण जाऊया आपल्या प्रश्नपत्रिकाकडे. प्रश्नपत्रिकाचं संपूर्ण स्वरूप समजून घेऊया. कोणत्या विषयासाठी कोणते प्रश्न कसे विचारले जातात आणि किती मार्काला विचारले जातात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या बघूया. आपल्याला काय म्हणतात त्याला? जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव प्रश्नपत्रिका. ठीक आहे, आज सराव प्रश्नपत्रिकाचे संपूर्ण आपण काय बघणार आहोत? स्वरूप बघणार आहोत. एकूण आपल्याला प्रश्न किती विचारले जातात? 80. एकूण किती गुणांसाठी? तर 100 गुणांसाठी. त्यासाठी तुम्हाला वेळ किती असतो हे माहित असणं गरजेचं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2 तास दिलेले असतात. किती तास? 2 तास. 2 तास म्हणजे किती मिनिटे? 120 मिनिटे असतात पेपर सोडवण्यासाठी. आणि पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला कोणकोणते विषय असतात? मासिक क्षमता चाचणी. आता मासिक क्षमता चाचणी म्हणजेच काय? तर बुद्धिमत्ता, तुमची बुद्धी किती चालते यावर तुम्हाला काय विचारले जातात? प्रश्न. त्याच्यानंतर अंकगणित. अंकगणित म्हणजे काय? गणित, वजाबाकी, बेरीज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, संपूर्ण जे आपण जे प्रकरण शिकवलेले ते संपूर्ण तुम्हाला विचारले जातात. भाषा. आता भाषा म्हणजे काय? जी आपली मराठी भाषा, त्याचे उत्तरे विचारले जातात, कविता विचारले जातात. म्हणजे उतारावर तुम्हाला प्रश्न सोडवायचे असतात. चला मग तर परीक्षेचे आपण विभाग. आता मासिक क्षमता चाचणी यासाठी पहिला विभाग येतो. त्या पहिल्या विभागामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1 ते 40 प्रश्न असतात. एकदम सोपे असतात विद्यार्थी मित्रांनो प्रश्न. फक्त आपला डोक्याचा वापर करायचा. फुकटचे मार्क हे 40 मार्क तुमच्यासाठी फुकटचे बघणारे आपण प्रश्नपत्रिकामध्ये. हे 40 मार्क तुम्हाला ते किती? 40 प्रश्न किती गुणांसाठी? तर 50 गुणांसाठी. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर अंकगणित. गणित या विभाग दुसरा येतो. त्यासाठी 41 ते 60 प्रश्न क्रमांक असतात. ते 20 प्रश्न तुम्हाला विचारले जातात 25 गुणांसाठी. त्याच्यानंतर भाषा म्हणजेच मी तुम्हाला सांगितलं उतारे, तो विभाग येतो तिसरा. त्यासाठी 61 ते 80 म्हणजे एकूण 20 प्रश्न किती मार्कांसाठी? तर 25 मार्कांसाठी तुम्हाला विचारले जातात. आता तुम्हाला एकूण प्रश्न किती असतात? 80. आणि एकूण किती गुणांसाठी असतात? तर 100. आता काहीला प्रश्न पडला असेल जर 80 प्रश्न आणि 100 गुण कसे काय? तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, तुमचा एका प्रश्नाला किती? एका प्रश्नाला किती गुण असतात? 1.25. किती असतात? 1.25 गुण असतात. म्हणजेच तुमचे एकूण 80 प्रश्नाला किती गुण असतात? तर 100 गुण असतात. आलं लक्षात? ह्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण पेपर ह्या विषयावर विचारलं जातं. हे फुकटचे मार्क आहे तुम्हाला. तर मी सांगेल तुम्हाला मासिक क्षमता चाचणी हे तुम्हाला किती? हे 50 मार्क. आणि त्याच्यानंतर भाषा हे 25 मार्क. 25 मार्क हे फुकटचे मार्क आहेत. फक्त तुमच्या बुद्धीचा वापर करायचा, व्यवस्थित पेपर सोडवायचा. चला तर विद्यार्थ्यांना न वेळ घेता आज आपण बघणारे सराव प्रश्नपत्रिका पहिली प्रश्नपत्रिका बघणारे. एकदम तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आणि एकदम थर्ड पद्धतीने एकदम सोप्या भाषेत तुम्हाला ही प्रश्नपत्रिका मी समजून सांगणार आहे. आणि परीक्षेला हेच प्रश्न आणि ह्या सारखेच प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याकरता व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही नवीन असाल आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर तर लगेच आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास भेटतील. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या प्रश्नांकडे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न दिलाय. पहिला प्रश्न. आता मी काही तुम्हाला सूचना सांगतो. तर तुम्हाला एक प्रश्न सोडवण्यासाठी 30 सेकंद दिले जातील. किती? 30 सेकंद. त्या 30 सेकंदात तुम्ही प्रश्न सोडवायचा आणि कमेंट बॉक्स मध्ये काय करायचे? आपले प्रश्नांचे उत्तर ABC ह्या पर्याय दिलेला आहे. पहिला प्रश्न ABC आपल्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तर कळवायचे. पण व्हिडिओ चालू सुरू होण्याआधी तुम्ही काय करा? तुमच्या स्वतःचं नाव, संपूर्ण नाव, तुम्ही कोणत्या गावचे आहात, तुमचा तालुका आणि जिल्हा हे कमेंट बॉक्स मध्ये लगेच करा. तर चला न वेळ घेता आपण प्रश्नाकडे वळूया. आपल्याला प्रश्नाला काही सूचना दिल्या, त्या सूचना काळजीपूर्वक तुम्ही वाचणं गरजेचं आहे. तर चला आपल्याला पहिला प्रश्न. सूचना. प्रश्न 1 ते 4 मध्ये चौरसांचा एक भाग
रेषांच्या डाव्या बाजूस दिलेला आहे, म्हणजे रेषांच्या डाव्या बाजूला दिलेले. ओके. आणि दुसरा भाग ए बी सी आणि डी, ए बी सी आणि डी या 4 आकृत्यांमध्ये रेषांच्या उजव्या बाजूला दिलेला आहे. उजव्या बाजू मधील आकृत्यांमधील ती आकृती शोधा ज्यामुळे चौर चौकोन काय असेल जे काय होईल, जी आकृती काय होईल तुमची पूर्ण होईल, लक्षात होईल. व त्या आकृती खाली असणाऱ्या पर्यायाचा क्रमांक स्वतंत्र उत्तरपत्रिका जी तुम्हाला OMR शीट असते त्याच्यामध्ये काय करा, गोळा काळा करायचा. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण जाऊया प्रश्नाकडे. आता प्रश्नासाठी मी तुम्हाला किती देतो, 30 सेकंद देतो. किती सेकंद? 30 सेकंदात तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रश्न सोडवायचा. तर चला आता मी तुम्हाला 30 सेकंद वेळ दिलेला विद्यार्थी मित्रांनो. या 30 सेकंदात काय करायचा, प्रश्न सोडवायचा. चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा टाइम शोध संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शोधायचं काय, ही असलेली ही आकृती, ह्या पद्धतीने आकृती आपल्याला काय करायची, शोधायची. लक्षात, म्हणजे ह्या रिकाम्या जागा ठिकाणी ह्या 4 पर्यायांपैकी कोणची रिकामी आकृती हे शोधायचंय. आता आपण ह्या आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर ह्या आकृतीला कुठं लागतंय का तर्क, तर नाही लागत. आहे का कुठं, तर नाही. त्यानंतर बी नंबर आकृतीचं लागतंय तर्क, तर नाही. ह्या पद्धतीने आपल्याला आकृती शोधायची. सी नंबर आकृतीचं लागतंय का, तर नाही. आपण आता डी नंबर आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर आकृती ह्या पद्धतीने आपल्याला काय करते, सापडलेली आहे. म्हणजेच आपला योग्य पर्याय कोणता येईल, तर डी नंबर हा काही योग्य पर्याय येईल. तर चला जाऊया पुढील उदाहरणाकडे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा दुसरा प्रश्न आहे. आता या प्रश्न तुम्हाला मी 30 सेकंद सोडवण्यासाठी. व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. फक्त आकृतीच्या ठिकाणी गाळलेली आकृती शोधायची आहे. चला विद्यार्थी मित्रांनो तुमचा टाइम संपलेला आहे. तर इकडे लक्ष द्या. तर आपल्याला इकडे काय शोधायचंय, या पद्धतीने एक रेष शोधायची आहे, ह्या पद्धतीची आकृती शोधायची. तर आपण हे ए बी सी आणि डी हे पर्याय सगळे जमू. आता इकडे लक्ष द्या बरं विद्यार्थी मित्रांनो. वाटती ही आकृती, वाटती का, तर नाही. इकडे काय आहे, अर्धा गोल म्हणजे अर्धा गोलासारखा. आता इकडे बी नंबर आकृती बघू बरं. बी नंबर आकृती दिसते, पण लगेच काय करायचं आपण, आकृती लगेच आलेलं उत्तर लगेच काळं करायचं का, तर नाही. काय करायचं, पुढल्या आकृत्या बघायच्या. मग पुढल्या आकृत्या जुळत्या का बघा बरं. तर ही आकृती कुठं जुळत नाही. आता ही आकृती जुळल का, तर नाही. म्हणजेच आपला आकृती कोणची, तर बी नंबर हे काही योग्य पर्याय. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. आता पुढील प्रश्नासाठी मी तुम्हाला 30 सेकंद, चला सोडवा बरं. सोडवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. तर चला आता इकडे आकृती आपल्याला गाळलेली आकृती शोधायची, म्हणजे जिकडे कोणची आकृती ते शोधायचे. बरोबर आहे, या पद्धतीने. बरोबर आहे, या पद्धतीने आपल्याला आकृती शोधायची. आता ए नंबर पर्यायाचा आपण विचार केला तर ह्या पद्धतीने इकडे दिसते, उभी रेष दिसते,
पण इकडे रेष कशी अशा पद्धतीने पाहिली होती, म्हणजे येईल का हे पर्याय, तर हे पर्याय येणार नाही. आता बी पर्यायाचा आपण नीट विचार करू. आपल्याला रेष दिसते पण इकडे रेष अशी पाहिजे होती, आहे का, तर बी पण पर्याय नाही. आता सी नंबर पर्यायाचं आपण नीट निरीक्षण करू. तर सी नंबर पर्यायाचं नीट निरीक्षण केल्यानंतर अशी रेष दिसतीये, उभी रेष दिसतीये, या पद्धतीने रेष दिसते आणि ह्या पद्धतीने पण रेष दिसते, म्हणजे आपला काय आला, सी पर्याय बरोबर आला. त्या डी नंबर पर्यायाचं बघितलं तर लागतंय पुढं लॉजिक, तर नाही लागत. आलं लक्षात, या पद्धतीने पाहिलं होती पण आकृती कशी आहे, चुकीची आहे. म्हणजे योग्य पर्याय क्रमांक पोहोचेल आपला, तर सी हा काही योग्य पर्याय आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर चला मग जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. चला 30 सेकंद परत तुम्हाला मी वेळ दिलेला आहे. 30 सेकंदात काय करा, आकृती शोधण्याचा प्रयत्न करा. तर चला आता आपल्याला आकृती शोधायची, म्हणजेच काय, या पद्धतीने एक रेष पाहिजे, या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने आणि या पद्धतीने आपल्याला काय शोधायची, आकृती. आता आपण ए नंबर आकृतीचा नीट विचार केला तर आकृती सेम दिसते तसे, पण एक लक्षात ठेवा, सेम आकृती दिसते पण याच्यामधलं अंतर आणि याच्यामधलं अंतर नीट निरीक्षण केलं तर याच्यामधलं अंतर कसं आहे, कमी, आणि याच्यामधलं अंतर कसं आहे, जास्त आहे. म्हणजे ए पर्याय येईल का, तर नाही येणार. त्याच्यानंतरचा पुढील बी नंबर पर्यायाचा नीट विचार केला, आकृती दिसते तसे पण ही आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर ही काय करते, निम्म्यापेक्षा इकडे आलेली, तशी ही कुठे आहे, निम्म्यापेक्षा इकडे नाही, म्हणजे निम्म्यापेक्षा इकडे आलेली, म्हणजे बी पर्याय येईल का, तर नाही येणार. त्याच्यानंतर आपण आता सी नंबर पर्यायाचा नीट विचार केला तर सी नंबर पर्यायामध्ये डायरेक्ट अशी रेष, म्हणजे सी नंबर पर्यायाचा पुढंच पण लॉजिक लागत नाही. आता राहिला आपला डी नंबर पर्याय. डी नंबर पर्याय लागतो का, हो. परफेक्ट आकृती आपल्याला त्या पद्धतीने सापडली, म्हणजे योग्य पर्याय कोणता येईल, तर डी नंबर. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न एकदम सोपे असतात, फक्त व्यवस्थित नीट निरीक्षण तुम्ही केलं ना तर 100% हे तुम्हाला 50 मार्क एकदम आरामशीर भेटतात नवोदय परीक्षेला. पण तुम्ही घाई करायची नाही, प्रश्न नीट व्यवस्थित वाचायचा आणि व्यवस्थित नीट निरीक्षण करायचं. आकृतीमध्ये 4 पर्यायामध्ये लगेच तुम्हाला बघितल्या उत्तर सापडतं. चला तर न वेळ घेता जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर चला, तुमच्यासाठी हे प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्थित वाचून घ्यावर 5 ते 8 मध्ये काय विचारले. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे याच्यामध्ये तुमची काय होणार आहे, डबल प्रॅक्टिस होणार आहे, कारण की तुम्ही व्हिडिओ बघत पण आहात आणि सोडवत पण. तर आपण काय करूया, सूचना वाचून घेऊया. सूचना काय दिली ती आज आपल्याला महत्वाची. तर प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये 3 आकृत्या, प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथी जागा मोकळी ठेवली आहे. पुढे दिलेल्या उत्तराच्या आकृतीमधून अशी आकृती शोधून काढा की जी आकृती मालिका पूर्ण करेल. आकृती खालील पर्यायांचा क्रमांक स्वतंत्र उत्तर तालिकेत म्हणजेच ओएर मार्कशीट मध्ये तुम्ही काय करा, काढा. तर चला मग आता आपल्याला ह्या पद्धतीने आकृती दिली, निरीक्षण केल्यानंतर ह्या आकृतीचा विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एक लक्षात येईल, इकडे गोल दिलेला आहे पण कसा दिलाय, छोटा गोल दिलाय आणि एक अशी रेष दिली लक्षात. त्यानंतर इकडे काय केला, गोल वाढवला, या पद्धतीची आधी रेष दिली आणि खाली एक रेष दिली लक्षात. त्याच्यापेक्षा थोडा मोठा गोल केला, काय केला, गोलाची साईज काय केली, वर्तुळाची साईज वाढवली आणि ह्या पद्धतीने पहिला जशाला तशी दिली, त्याच्यानंतर ही खाली जशाला तशी दिली इकडं आणि ही रेष काय केली, वाढवली. ओके. मग आता आपली आकृती, पुढील आकृती कशी येईल, वर्तुळ काय येईल, मोठं येईल. काय येईल, वर्तुळ काय येईल आपला, तर मोठा वर्तुळ येईल. काय येईल इकडं, मोठा वर्तुळ येईल आणि मोठा वर्तुळ येऊन इकडे एक रेष राहील, इकडे एक रेष राहील, इकडे एक रेष राहील आणि इकडे एक रेष. लक्षात. मग असे पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला, तर ए नंबर काय दिसतोय, योग्य पर्याय दिसतोय. बाकीच्या आकृत्या आपल्याला काही जायची गरज आहे का, तर आपलं लॉजिक वरच सापडलं, म्हणजे ए नंबर पर्याय काय दिसतोय आपला,
सेम दिसत आहे. समजलं? चला तर जाऊया आपण पुढल्या प्रश्नाकडे. तर आता विद्यार्थी मित्रांनो घ्या तुमच्यासाठी पुढील प्रश्न आणि 30 सेकंद वेळ. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुमचा डबल प्रॅक्टिस होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो काय लॉजिक लागलं असेल? ठीक. तर चला आता याच्यामध्ये लॉजिक बघूया आपण काय दिलेलं आहे. आता ह्या आकृतीमध्ये सेम काय दिसतंय? वर्तुळ दिसतोय आणि वर्तुळाला काय केलंय? अशा पद्धतीने काय केलंय? रेषा काढलेल्या. या प्रत्येकाच्यात दिसतात सेम आहे प्रत्येकाच्यात, पण बदल काय झाले ते बघायचं आपल्याला. बदल ह्याकडे लक्ष द्या. एकाशी उभी रेष मारली आणि एकाशी आडवी रेष मारली, पण इकडं बघा ही आडवी रेष काय केली ते ना काढून टाकली. त्याच्यानंतरची पुढली उभी रेष काय केली? काढून टाकली. म्हणजे इकडं काय दिसतंय तुम्हाला? पहिल्यांदा इकडूनची काढली, नंतर इकडून काढली. आता कोणची रेष? ही रेष काय काढली पाहिजे? निघली पाहिजे. म्हणजे ही रेष निघली म्हणजे तुमचा पर्याय कोणता दिसतोय त्या पद्धतीने. तर ही रेष निघली, इडली रेष निघली म्हणजेच कुठला? ही रेष निघली म्हणजेच कोणचा राहिला तुमचा? सी पर्याय काय राहिला? तर योग्य उत्तर आलेलं आहे. समजलं? ह्या पद्धतीने तुमचं काय लागलं पाहिजे? तर लॉजिक लागलं पाहिजे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर ह्या पद्धतीने तुमचं लॉजिक लागलेलं आहे. तर ही रेष नाही. समजलं? ओके. तर जाऊया पुढील प्रश्नाकडे. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. तर चला तुमच्यासाठी वेळ स्टार्ट झालेला आहे. तीस सेकंदामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमची वारंवार प्रॅक्टिस होईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो आता इकडे संपूर्ण आकृती तिन्ही आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतोय? अर्धा वर्तुळ जशाला तसा आहे, अर्धा वर्तुळ जशाला तसा आहे, अर्धा वर्तुळ जशाला तसा आहे. पण यांच्यामध्ये बदल काय झाला? पहिल्यांदा इकडे काय केलंय? एक रेष मारली आणि वर्तुळ काय केलाय? या पद्धतीने फिरवलं, म्हणजे कोणत्या? घड्याळाच्या दिशेने फिरवलंय. आता आपलं घड्याळ कसं फिरतं सर्वांना माहितीये. या पद्धतीने कुठून या बाजूला अशा पद्धतीने फिरतं, म्हणजे घड्याळाच्या पद्धतीने काय केलाय? फिरवलेलं. बरोबर आहे? अशा पद्धतीने म्हणजे इकडं. त्याच्यानंतर काय केलं? इकडं दोन रेषा केल्या आणि काय केलं? परत या बाजूला वर्तुळ अर्ध फिरवलं, तीन रेषा केल्या. मग आता विचार करा, आता अर्ध वर्तुळ कसं येईल मला सांगा. तर अर्ध वर्तुळ तुमचं कसं येईल? तर अशा पद्धतीने. बरोबर आहे? अर्ध वर्तुळ कसं येईल? ह्या पद्धतीने येईल. बरोबर आहे? ह्या पद्धतीने म्हणजे वर येईल. लक्षात? या पद्धतीने येईल म्हणजे या पद्धतीने तुमचा अर्ध वर्तुळ येईल. रेषा किती? एक एक न वाढत गेला. इकडे 3 आहे म्हणजे इकडे किती रेषा येतील? 4 रेषा येतील. हा लक्षात? 4. असा पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला? तर योग्य पर्याय क्रमांक किती? डी नंबर. बाकीच्या आकृत्या बघायची गरज आहे का? तर नाही. बाकीची ए ची बघायची नाही, सी ची नाही, डी ची बघायची काही गरज आहे का? तर अजिबात नाही. तुम्हाला लगेच लॉजिक समजतं. त्या लक्षात? तर चला जाऊचं पुढील प्रश्नाकडे. तर जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर चला तुमच्यासाठी वेळ चालू झालेला विद्यार्थी मित्रांनो आणि व्यवस्थित प्रश्न सोड. व्हिडिओ बघताना बाकीचे व्हिडिओ अजिबात बघत जाऊ नका. एकदम प्रश्नपत्रिका सोडवायला घेतल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवायचा प्रयत्न करा. मग आई वडिलांनी जाऊन मोबाईल घेतल्यानंतर रिकामा टाइमपास करण्यासाठी घेऊ नका. तर चला विद्यार्थी मित्रांनो अधिक लक्ष द्या. तुम्हाला ह्या आकृतीमध्ये सेम आकृती दिसते, सर हे सगळे सेम दिसते, पण ह्या आकृतीचं तुम्ही नीट निरीक्षण केलंय तर ही मोठी आकृती ही तिच्यापेक्षा काय झाली? छोटी झाली आणि ही तिच्यापेक्षा छोटी झाली. आता याच्यापेक्षा आपल्याला छोटी आकृती शोधायची पण सेम आकृती शोधायची. आकृत्या तिन्ही पण सेम आहे पण आकृत्या काय केल्या? लहान 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 होत गेल्या. आता इकडे काय एकदम अशी छोटी आकृती आपल्याला शोधायची. बरोबर आहे? ह्या पद्धतीने काय करायची? छोटी आकृती आपल्याला शोधायची आहे. लक्षात? छोटी आकृती
शोधायची आहेत. म्हणजे आकृती कशी थोडी माझ्याकडून मोठी झाली लक्षात. या पद्धतीने छोटी आकृती. आता ही आकृती येईल का तर नाही. आता ही आकृती दिसती काय दिसतीये छोटी दिसती बघा बरं त्यासारखी दिसती का पण ही पण दिसतीये. पण आपल्याला काय करायची सगळ्यात छोटी आकृती शोधायची. काय करायची सगळ्यात छोटी. मग आपल्याला काय करते ही दिसते पण काय दिसते मोठी दिसते म्हणजे सी काय दिसते छोटी दिसते. डी नंबरचा तर पुढेच विषय येत नाही लक्षात. म्हणजे ह्या पद्धतीने आपला कोणता योग्य पर्याय आला सी नंबर एक आला योग्य पर्याय आलेला आहे लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न एकदम सोपे असतात. प्रश्न एकदम सोपे असतात. फक्त काळजीपूर्वक सूचना वाचून व्यवस्थित सोडवले तर प्रश्नांना काहीच अडचण येत नाही. एकदम सोपं आहे हे प्रकरण एकदम सोपं आहे. तर आपल्याला प्रश्न सूचना काय दिली ती व्यवस्थित वाचून घेऊया. प्रश्न 9 ते 12 मध्ये रेषांच्या डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली असून उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. यापैकी जी उत्तराची आकृती प्रश्नांच्या आकृतीशी जुळणारी असेल तिच्या दिलेल्या पर्यायातील क्रमांकाचा स्वतंत्र OL मार्क मध्ये गोळा काळा करावा. आता काय करायची तुम्हाला सेम आकृती शोधायची. काय शोधायची तर तुम्हाला सेम आकृती शोधायची आहे. आता ही आकृती बघा बरं नीट निरीक्षण केल्यानंतर यासारखी आकृती ए बी सी आणि डी पर्यायामध्ये कुठे दिसते वर्तुळ दिसतोय वर्तुळ दिसतोय. ओके वर्तुळ दिसलाय वर्तुळ दिसलाय वर्तुळ दिसलाय वर्तुळ दिसलाय. त्याच्यानंतर आता पुढं त्याच्यानंतर काय दिसतोय या पद्धतीने काय दिसतंय अधिकचं चिन्ह. ओके अधिकचं चिन्ह दिसतंय अधिकचं चिन्ह दिसतंय अधिकचं चिन्ह दिसतंय आणि इकडे गुणाकार चिन्ह म्हणजे आकृती कॅन्सल. ओके आता पुढं काय दिसतोय अर्धा वर्तुळ सॉरी पूर्ण वर्तुळ दिसतोय पण पूर्ण वर्तुळ दिसतोय पण इकडे लक्ष द्या पूर्ण वर्तुळ दिसतोय पण तो काय केलाय रेखांकित केलाय किंवा काळा केलाय का तर नाही. या काळा केलाय म्हणजे आकृती कॅन्सल. ओके इकडे दिलंय का तर नाही. ओके कॅन्सल. म्हणजे आता ही राहिली आकृतीला काय दिलाय वर्तुळ दिलाय केलाय का रेखांकित किंवा काळा केलाय का नाही. म्हणजे इकडं पण काय केलाय वर्तुळ दिलाय पण काय केलाय काळा केलेला आहे. इकडं काळा केलेला आहे. म्हणजेच तुमची योग्य आकृती कोणची आली विद्यार्थी मित्रांनो सेम आकृती कोणची आली तर योग्य सी पर्याय. पाहिल्या पण समजतं लक्षात पाहिल्या पण समजतं आकृती कोणची आहे. पण व्यवस्थित नीट निरीक्षण केलं काय आकृत्या कशा मिक्स असतात सारख्या दिसतात आणि काहीतरी त्याच्यात ते वेगळं काहीतरी दिलेलं असतं. ठीक आहे तर चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर चला सोड व्यवस्थित सेम आकृती शोधायची विद्यार्थी. काय करायचंय सेम आकृती शोधायची आहे. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर आपल्याला काय करायची आता सेम आकृती शोधायची आहे. आता सेम आकृती शोधायची म्हणजेच काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आता यासारखी सर मग एकदम सेम होती मग याच्यात पुढे आम्हाला सेम आकृती अशा पद्धतीने दिसणार और दिसते नीट बघा नीट बघा नीट बघा. आता काहींची कमेंट आली सर दिसत नाही तर नीट निरीक्षण केलं तर ह्या पद्धतीने सगळी चौकोन दिसतोय बरोबर आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आयतासारखा एकदम परफेक्ट याच्यात पण आहेत याच्यात पण आहेत याच्यात पण आहेत आणि याच्यात पण आहेत. या पद्धतीने एक रेष दिलेली आहे. प्रत्येक आकृतीत ही रेष दिलेली. ओके प्रत्येक आकृतीत ही रेष दिलेली आहे पण डी पर्यायामध्ये काय वेगळी दिलेली म्हणजे डी पर्याय तुमचा इकडे कट झाला. त्याच्यानंतर रेषा बघा बरं कशा दिल्या आहे ह्या पद्धतीने रेषा दिल्या आहे. आता इकडे ह्या पद्धतीने रेषा दिलेल्या आहे ठीक आहे पण काय केलंय ह्या बाजून दिलंय म्हणजे आकृती तुमची लगेच कॅन्सल. आता इकडे बघा इकडे काय दिलंय ह्या पद्धतीने रेषा दिलेल्या आहे. ओके सेम दिसते आकृती ओके पण आपण सी नंबर पर्यायाची आकृती बघू काय दिल्या सरळ रेषा दिली म्हणजे सी नंबर आहे का तर नाही. म्हणजे योग्य पर्याय तुमचा कोणता येणार आहे
तर बी नंबर हा काय येणार आहे, योग्य आकृती येणार आहे. सेम आकृती कोणची येणार आहे, तर बी नंबरची काय येणार तुमची सेम आकृती येणार आहे. तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर चला विद्यार्थी मित्रांनो 30 सेकंदामध्ये हे उदाहरण सोडव. सेम आकृती शोधायची. काय करायचंय, फक्त सेम आकृती तुम्हाला शोधायची आहे. आता आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर संपूर्ण आकृतीमध्ये काय दिसतोय असा, या पद्धतीने, बरोबर आहे, गंधासार या आकृतीमध्ये दिसत. ओके, या आकृतीमध्ये आहे का, तर नाही. म्हणजे आकृती येईल का, तर बी नंबर पर्याय लगेच कॅन्सल. ओके, त्यानंतर सी नंबर ओके दिसतोय. आता डी नंबर काय केली, उलटी केली, म्हणजे दिसल का, तर नाही. म्हणजे आता आपल्याला फक्त निरीक्षण कोणचं, ए आणि सी नंबर आकृतीचं करायचंय. काय करायचंय, ए आणि सी. आता इकडं नीट निरीक्षण केलं तर काय दिसतोय, रेष दिसतीये आणि वर्तुळ दिसतोय. पण इकडं काय दिसतंय, रेखीव वर्तुळ दिसतोय. ओके, बरोबर. त्याच्यानंतर इकडं पण दिसतोय वर्तुळ, इकडं पण दिसतोय वर्तुळ. या पद्धतीने रेष दिसते, या पद्धतीने रेष दिसते. म्हणजे आकृती सेम आहे. पण आपण काय करूया, सी नंबर आकृती बघू. काय दिलंय, वर्तुळ दिलेला आहे. ह्या रेखांकित वर्तुळ पाहिला होता आणि ह्या काय बघा रेखांकित नव्हता पाहिजे. म्हणजे आकृती काय पाहिली होती, वेगळी आकृती. म्हणजे सी नंबर पर्याय येईल का, तर नाही. म्हणजे योग्य पर्याय कोणता येईल तुमचा, तर ए नंबर काय येईल, हा तुमचा योग्य आकृती येईल. तसे सी नंबर येईल का, तर नाही येणार. लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायची आहे, सेम आकृती शोधायची आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. चला विद्यार्थी, तुम्हाला 30 सेकंद वेळ दिलेला आहे. 30 सेकंदामध्ये तुम्ही लवकरात लवकर आकृती शोधून उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. सोपं आहे, बघितल्या समजतं लगेच. बघितल्या समजतं विद्यार्थी मित्रांनो, आकृती कोणची आहेत म्हणून. जास्त डोकं लावायची पण गरज नाही. बघता बघता लगेच कळतं आकृती कोणची. तर चला आता ए नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं. आकृती सेम दिलेली, पण आकृतीची दिशा, धनुष्यबाणाची दिशा कुठे दिलेली, खाली दिलेली, ही कुठे, ह्या कोपऱ्यामध्ये, निगुणची या कोपऱ्यामध्ये. म्हणजे ए नंबर पर्याय पण चुकीचा. आता ठीक आहे, याच्यामध्ये काय दिले, एकच रेष दिली, 2 रेषा पाहिजे होते. म्हणजे बी पर्याय नाही. आता सी नंबर पर्याय इकडे किती, 2च रेषा आहे. इकडे किती रेषा दिल्या, 3 रेषा. म्हणजे सी नंबर पर्याय येईल का, तर नाही. आता डी नंबर पर्याय एकदम सेम आकृती दिसते, बरोबर आहे. वर्तुळ दिसतोय वर्तुळ. ओके, वर बी वर्तुळ दिसत आहे. ओके, 2 रेषा दिसत आहे आणि एक धनुष्य बांधासारखी रेष दिसते. म्हणजे योग्य पर्याय तुमचा कोणता आलाय, तर डी नंबर काय आला तुमचा, योग्य पर्याय आलेला आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर चला न वेळ घेता जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर तुमच्यासाठी आज 30 सेकंदाचा वेळ पुन्हा देत आहोत. आता तुम्हाला सर म्हणशील, सर आम्हाला सूचना वाचायला टाइम भेटला, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर कसं काय. ठीक आहे, तर चला मग आता मी सूचना वाचून दाखवतो. सूचना काय दिली ती एका समजून घेऊया. प्रश्न 13 ते 16 मध्ये 3 प्रश्न आकृत्या दिल्या असून चौथ्या आकृतीसाठी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतींमध्ये काही संबंध आहेत. अशा प्रकारच्या संबंध आकृती 3 व 4 मध्येही असायला पाहिजे. उत्तर आकृतीमधून एक अशी आकृती शोधा जी प्रश्न चिन्हांच्या जागी देता येईल. त्या आकृती खाली अंक
आपल्या उत्तर OMR शीट मध्ये काढा. म्हणजे इकडे तुम्हाला आता ते समजलं नसेल वाचन, तर काय करायचंय, ह्या दोन आकृतींचा काहीतरी संबंध आहे, बरोबर आहे. या आकृतीचा आणि ह्या आकृतीचा काहीतरी संबंध दिलेला आहे, त्या दोन्ही आकृतींचा. आणि ह्या आकृतीमध्ये काय दिलाय, याच्यामध्ये काय संबंध लागेल, तसं की ABB पर्यायामधून ABCID पर्यायामधून तुम्हाला शोधायचं आहे. तर चला मग ह्या आकृतीमध्ये आपण दोन्ही आकृतीमध्ये काय बघू, संबंध बघू. आता इकडे संबंध काय दिलेला आहे, इकडे वर्तुळ काय दिलेलं आहे, रेखी वर्तुळ दिले, म्हणजे काळ केलेले आहे पूर्ण. एक रेष दिलेली आहे, अशी रेष दिलेली आहे, आणि इकडे अर्ध वर्तुळ काढलेलं आहे. पण इकडे रेष काय केली, आता इकडे बघा वर्तुळ काढलेलं आहे, रेखांकित केलेलं आहे का, तर नाही. मग इकडं काय केलं, एक रेष मारली, हे अर्ध वर्तुळ खालून होतं, इकडं काय केलं, वर केलं, आणि अशा पद्धतीने रेष दिली. मग आता इकडं आपल्याला काय शोधायचंय, तर ह्याच पद्धतीने शोधायची आकृती, याचा कसा संबंध लावला, म्हणजे इकडं आता संबंध कसा लागेल मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला इकडे काही रेष येईल, रेष आल्यानंतर काय येईल, हे आता वर गेले, म्हणजे काय गेला, त्रिकोण वर जाईल, त्रिकोण वर गेला काय वर जाईल, लक्षात. आणि हे वर गेल्यानंतर पुढील तुमचा लॉजिक, आता इकडं काय केलं होतं, इकडं रेखांकित आहे का चौकोन, तर नाही, इकडं काय येईल, रेखांकित चौकोन येईल, लक्षात. मग अशा पद्धतीची आकृती तुमची कुठं दिसते बघा बरं, अशा पद्धतीची आकृती तुमची कुठं दिसते, तर योग्य पर्याय किती, D नंबर आहे, काय दिसतोय, योग्य पर्याय दिसत आहेत. समजलं. ह्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं होतं, लॉजिक ह्या आकृतीसाठी लावायचं होतं. म्हणजे इकडे त्या संबंध काय दिलाय, दोन आकृती तुम्हाला दिलेल्या असतील, त्याच्यावरून काय करायचंय, एक आणि ही दोन आकृती याच्यावरून काहीतरी संबंध आहे, मग ते आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी काय संबंध आहे ती आकृती आपल्याला काय करायची, शोधायची आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला व्यवस्थित संबंध शोधा विद्यार्थी मित्रांनो. तर चला आता इकडे संबंध काय लागलाय ते समजूया. या दोन आकृत्यांमध्ये आपल्याला संबंध काढायचा आहे. आता या दोन्हीमध्ये संबंध बघू. आता ह्या पद्धतीने काय दिलंय इकडं, अशा पद्धतीने म्हणजे अर्ध एक पाऊण वर्तुळ दिले, बरोबर आहे. मग आता इकडे लक्ष द्या, ही रेषा इकडे दिलेली, तीन रेषा दिलेल्या, बरोबर आहे. इकडे किती रेषा दिल्या, तीन रेषा दिलेल्या आहेत. आणि त्या रेषा काय केल्या, इकडे ट्रान्सफर केल्या, इडल्या रेषा कुठे इकडे ट्रान्सफर केल्या, इकडे पण काय केलं, तीन रेषा दिली. म्हणजे एवढं लॉजिक याच्यामध्ये लागलेलं आहे. काय लागलेलं आहे, एवढं लॉजिक याच्यामध्ये लागलेलं आहे. बाकी जे जैसे तैसे. ओके. मग आता हे वर्तुळ, रेखांकित वर्तुळ कुठं या पद्धतीने राहील. मग आता ह्या चौकोन कुठे गेले, इकडे गेले, बरोबर आहे. मग आपल्याला कोणत्या पद्धतीने, या पद्धतीने इकडे जाईल, बरोबर आहे. या पद्धतीची आकृती कुठे दिसते बघा बरं. तर योग्य पर्याय कोणता दिसतोय तुम्हाला, A नंबर ही काय दिसते, योग्य आकृती दिसत आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला, लॉजिक शोधायचं आहे. लक्षात. ठीक. ओके. समजलं असेल तर जायचं पुढं. ओके. तर जाऊया आपण पुढील आकृतीकडे. तुमच्यासाठी परत 30 सेकंद वेळ दिलेला आहे. आकृती व्यवस्थित शोधायची आहे. शोधली असेल आकृती, आकृती एवढी अवघड नव्हती. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त मस्त. ओके. चला तर तुमचा टायमिंग संपलेला आहे. तर ह्या दोन आकृतींचं आपण नीट निरीक्षण करूया. आपल्याला एक काय दिलाय, त्रिकोण दिलेला आहे. आणि त्रिकोण दिल्यानंतर सेंटरला अशी रेष मारलेली दोन्ही बाजूने. आणि त्याच्यानंतर इड संबंध काय दिलाय, त्याच पद्धतीने एक त्रिकोण दिलेला आहे. आणि त्याच पद्धतीने रेष मारून इड H काढलेला आहे. आणि इड रेष मारून काय काढलेला आहे, G काढलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, फक्त इड H लावायचा आहे आणि इड काय करायचं आहे, G लावायचा आहे. फक्त एवढाच संबंध याच्यामध्ये दिलेला आहे. मग अशा पद्धतीने आकृती कुठे दिसते, A नंबर पर्याय तर पुढे दिसतच नाही. त्याच्यानंतर B दिसते, पण इड काय दिसतोय, डायरेक्ट त्रिकोण चौकोन कुठं काही दिसत नाही याच्या पद्धतीने. म्हणजे काय, B नंबर पण नाही. तर C नंबर काय दिसते, या पद्धतीने आकृती आहे. पण ही बाजू कुठे आहे, त्रिकोण खाली, पण इकडं आली वर. म्हणजे
सी नंबर पर्याय येतो का? तर नाही. आता डी नंबर पर्यायाचा आपण नीट विचार केला तर इकडे एच येतोय आणि इकडे जी येतोय, म्हणजे योग्य पर्याय कोणता येईल आपला? तर डी नंबर काय येईल? योग्य पर्याय येईल. आलं लक्षात? समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला तर आता या दोघांचा संबंध आपल्याला बघायचा, बरोबर आहे. आता या दोघांचा नीट संबंध बघितला तर काय केलंय, ह्या पद्धतीने इड असा, या पद्धतीने मग इड अर्धा म्हणजे चौक, पण याने काय केला, इकडं बाजून नेली आणि इड येईल, म्हणजे उलट पालट केलं, इकडचं तिकडं आणि इकडचं तिकडं. पण त्रिकोण काय आहे? जशाला तसेच. काय त्रिकोण काय आहे? जशाला तसेच आहे. मग आता ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, इड वर्तुळ काढायचं आहे, इड वर्तुळ काढायचं आहे, पण इकडचं वर्तुळ तिकडं तिकडचं वर्तुळ न्यायचं, म्हणजे या वर्तुळ इकडे आणणार, म्हणजे काय करणार, रेखांकित करणार, याचा सरकार होणार, आणि इड काय राहणार आपला आयत जशाल तसा राहणार, आणि त्या आयतामध्ये काय राहणार, ह्या पद्धतीने अशा लाईन असणार, बरोबर आहे. या पद्धतीने लाईन असणारी आकृती, आणि सेम आकृती आपल्याला कुठं दिसते, नीट निरीक्षण करा बरं. ए बी सी आणि डी या पर्यंतपैकी कुठं पर्याय दिसताय बघा बरं, नीट व्यवस्थित नीट निरीक्षण करा. पुढे दिसतंय तर योग्य पर्याय क्रमांक आपला जुळता मिळता कोणचा? सी नंबर योग्य पर्याय दिसत आहे, कारण की इड रेखांकित केलेलं नाही, इड रेखांकित केलेलं नाही, आणि इड पण केलेलं नाही, पण ह्या येणारच नाही, डायरेक्ट काय दिलाय, त्रिकोण दिलेला. लक्षात? म्हणजे योग्य पर्याय कोणता आला आपला, तर सी नंबर पर्याय आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर न वेळ घेता जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न समजत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता टाईप चेंज झालेला आहे, टाईप चेंज झालेला आहे, नीट समजून घ्या. आता इकडे तुम्हाला निराळी आकृती शोधायची, तरी मी पण सूचना वाचतो, काही विद्यार्थ्यांनी नसेल वाचलेली त्याच्यामुळे डबल वाचतो. प्रश्न 17 ते 20 मध्ये प्रत्येक प्रश्नात ए बी सी आणि डी अशा आकृत्या दिलेल्या आहेत, यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान असून एक आकृती निराळी आहे, ती ओळखून तिच्या खाली दिलेल्या पर्यायांतील ओएल मार्कशीट मध्ये गोळा काय करावा, काळा करावा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये निराळी आकृती शोधायची. ए बी सी आणि डी म्हणजे पर्याय दिलेला, याच्यामध्ये वेगळी आकृती शोधायची आहे. आता नीट निरीक्षण केलं तर विद्यार्थी मित्रांनो, नीट निरीक्षण करा, इकडे काय दिसतोय, चौकोन, बरोबर आहे. आता इकडे काय दिसतंय, समानांतरावर रेषा दिसताय, काय दिसताय, समानांतर रेषा दिसताय, आणि इकडे काय दिसतोय, त्रिकोण दिसून त्रिकोणाच्या मध्ये काय केली आहे, एक रेष, म्हणजे समानांतर दिलेले, बरोबर आहे. आता इकडे विचार करा बरं, काहीतरी वेगळं दिलंय, 1 2 3 4 आणि 5 बाजू असलेला काहीतरी षटकोन दिसत नाही व्यवस्थित. लक्षात? म्हणजे इकडे काही समानांतर भिंतर आहे का, काही लॉजिक लागतंय आकृतीचं, पण या 3 आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर काहीतरी समानांतर दिलेलं किंवा समान आकृत्या दिसताय व्यवस्थित, म्हणजे ही आकृती आहे का, ही आकृती डी आकृती काय आपली निराळी आकृती आहे. या 3 आकृत्यांशी जुळती मिळती आहे का, तर नाही, ही काय निराळी आकृती भेटली आहे, म्हणजे योग्य चुकीचा पर्याय म्हणजे कोणता आला आपला, डी आला आहे, निराळी आकृतीचा. तर जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर चला निराळी आकृती शोधा, यामध्ये नीट निरीक्षण, या आकृतीमध्ये फसू शकतात तुम्ही, व्यवस्थित नीट निरीक्षण करा.
तर चला, आता याच्यामध्ये भरपूर जणांना डी नंबरचं उत्तर दिलेलं असेल, मी मान्य करतो. पण एक विचार करा, आता याच्यामध्ये नीट निरीक्षण केलं तर बी नंबर मध्ये संपूर्ण आकृती 3 बाजू दिसत आहे, म्हणजे त्रिकोणाला 3 बाजू असते सर्वांना माहिती. याच्यात काय दिलं आहे, चौकोन किंवा आपण चौरस म्हणू शकतो, चौरस दिलेला आहे, चौरसाला 4 बाजू आहे. याला बी असं बरोबरची चिन्ह दिलंय, म्हणजे याला काहीतरी सारखा 1 बाजू आणि 2 बाजू अशी पद्धतीने. पण ह्या काय दिलाय, डायरेक्ट तुम्हाला वर्तुळ दिलेलं, बरोबर आहे, वर्तुळ दिलेला आहे. म्हणजे तुमचा वेगळा पर्याय निराळी आकृती कोणची येईल, तर ए नंबर ही काय येते, निराळी आकृती येते आहे. लक्षात. तर चला, न वेळ घेता जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. व्हिडिओ स्टॉप करत जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच संपूर्ण आकृत्या तुम्हाला समजतील. आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जास्तीत जास्त प्रयत्न तुमचा असेल उत्तर देण्याचा, तरच तुम्ही व्यवस्थितरित्या व्हिडिओ बघत आहे असं मला वाटेल. व्हिडिओचा वेळ जास्त होत आहे मला माहिती, पण हा फायदा तुमच्यासाठी, कारण तुम्ही 1 तास 2 तास वायफट वेळ वाया यासाठी वेळ देत चला. आता नीट निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इकडे आकृत्या सेम आकृत्या दिसते सर, पण आकृत्यांमध्ये सेम. आता इकडे त्रिकोण दिसतोय, ओके, त्रिकोणामध्ये कसं दिसतंय, या पद्धतीने लाईन दिसत आहे, ओके, आणि आता इकडे काय दिसतोय, चौकोन म्हणा किंवा चौरस, ओके. मग ह्या पद्धतीने काय दिसतंय, उभ्या लाईनी दिसत आहे. आता इकडे वर्तुळ दिसतोय, वर्तुळामध्ये कशा ह्या पद्धतीने लाईनी, म्हणजे इकडे काय दिसतोय, 1 2 3, किती बाजू आहे, 1 2 3 4 5 षटकोन, ओके. या पद्धतीने लाईन मारलेले आहे, आडवे उभ्या असतात, इकडे उभ्या आहे, इकडे काय आडव्या. आता संपूर्ण इकडे आडव्या लाईनी, इकडे आडव्या लाईनी, इकडे आडव्या लाईनी, म्हणजेच तुमची निराळी आकृती कोणची दिसते, बी नंबर पर्याय ही काय दिसते, निराळी आकृती. इकडे कशा आहे, उभ्या लाईनी, बाकीच्या 3 आकृत्यामध्ये काय दिसते, आडव्या लाईनी दिसत आहेत. लक्षात. म्हणजे ह्या पद्धतीने तुमचा बी नंबर हा काय आहे, निराळी आकृती आलेली आहे. तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. चला, तुमच्यासाठी 30 सेकंदाचा वेळ दिलाय, नीट निरीक्षण करा. आकृती थोडी भुलभुलही आहे, कारण की ह्या आकृतीसाठी तुम्हाला काहीतरी बेसिक ज्ञान मराठी व्याकरणाचं माहित असणं गरजेचं आहे, तरच ही आकृती व्यवस्थित तुम्हाला सोडवता येईल. तर चला, आता आकृतीमध्ये सर्वांना माहिती आहे, हे काय दिसतंय, प्रश्नचिन्ह. काय दिसतंय, प्रश्नचिन्ह. आणि हे 2 नंबरचं कोणी सांगू शकतं काय कार्य, उद्गारवाचक चिन्ह. काय म्हणतात त्याला, उद्गारवाचक चिन्ह. आणि ह्या प्रश्नचिन्ह सी नंबरच्याला काय म्हणतात बरं, याला काय म्हणतात, अर्धविराम चिन्ह. काय म्हणतात, अर्धविराम चिन्ह, बरोबर आहे, अर्धविराम चिन्ह. पण ह्या चिन्हाला कोणी काही म्हणतं का रे, डी नंबर पर्यायाला. त्याला प्रश्नचिन्ह, याला उद्गारवाचक चिन्ह, याला अर्धविराम चिन्ह. पण याला कधी काही म्हटले गेले का, तर नाही. मराठी व्याकरणामध्ये कुठंच काही म्हटले गेलं नाही. म्हणजेच आपलं निराळी आकृती तुमची येईल, डी नंबर ही काय येते, निराळी आकृती येते. लक्षात. तर चला जाऊया अशाच पद्धतीने आपण पुढील प्रश्नाला. तर चला, आता नीट निरीक्षण वाचून घ्या आपण. फक्त तुम्हाला काय एक भाग सापडायचा आहे आकृतीचा, ओके. आता सूचना थोडी मोठी, त्याच्याकरता 30 सेकंद वेळ तुम्हाला समजणार नाही, पण मी एक सांगतो, फक्त आकृतीचा तुटलेला भाग सापडायचा आहे. लक्षात. तर चला द्या इकडे लक्ष. आता व्यवस्थित तुम्ही इकडे लक्ष दिलं असेल तर इकडे तुम्हाला प्रश्न आधी वाचून देतो. सूचना. प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये रेषांच्या डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे, त्यातील थोडा भाग वगळलेला आहे. उजव्या बाजूकडील
उत्तरांच्या आकृतीत ए बी सी आणि डी काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृतींपैकी जी आकृती तिच्या दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसून त्यातील नक्षी पूर्ण करील ती आकृती कोणती ती शोधून काढून तिच्या खालील ओएल मार्कशीट मध्ये गोळा काळा करा. ठीक आहे. तर चला आता आपल्याला काय दिलेलं आहे, इडला भाग सापडायचा. बरोबर आहे. कोणता इडला? आता नीट निरीक्षण केलं ह्या आकृतीचं. आपण ह्या आकृतीचं आधी संपूर्ण काय करू, नीट निरीक्षण करू. तर ह्या आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर इकडं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने काय दिसते, लाईन दिसते, त्यानंतर ही लाईन दिसते आणि इकडे ह्या पद्धतीने लाईन दिसते. नीट लाईनचा नीट विचार केला तर ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने लाईन दिसते. म्हणजे इकडे लाईन कशी आली पाहिजे, ह्या पद्धतीने लाईन आली पाहिजे आणि इकडे काय आला पाहिजे, ह्या पद्धतीने असा वर्तुळा म्हणजे वर्तुळासारखा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय करायची, आकृती शोधायची. आता नीट ह्या आकृतीचं नीट निरीक्षण केलं ए येईल का, तर उभी लाईन येईल का, तर नाही. तर बी चा नीट विचार करू. बी ला काय दिसत आहे, या पद्धतीने लाईन दिसत आहे. ओके, आपण ज्या पद्धतीने लाईन मारल्या त्या पद्धतीने दिसत आहे, या पद्धतीने दिसत आहे. दमा एक मिनिट, आपण बी सोडून देऊ, पुढे बघू. आता ह्या आकृतीचं नीट निरीक्षण केलं सी नंबर, तर वर्तुळ काय होतंय, ह्या पद्धतीने येतोय. म्हणजे ही आकृती येईल का, तर नाही. आपल्याला कोण या बाजूला पाहिजे, येईल का, तर नाही. आता डी नंबर आकृतीचं काही लागतच नाही, डायरेक्ट काय दिले, कप्पे कप्पे दिले. म्हणजे आकृती येईल का, तर म्हणजे आपला योग्य पर्याय कोणता येईल, तर बी नंबर काय येईल, योग्य पर्याय आकृती येईल. समजलं? ओके. तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर चला तुमच्यासाठी 30 सेकंद वेळ दिलेला आहे. आकृती व्यवस्थित शोधा, कोणची आकृती येईल त्या ठिकाणी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता आकृती ही पूर्ण करून घेऊ. तर आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आकृती व्यवस्थितरित्या आता समजा उदाहरणार्थ ही आकृती या पद्धतीने पुढं या पद्धतीने टच होईल. या पद्धतीने टच झाल्यानंतर इकडे काय एक रेष असेल आणि ती रेष पुढं ह्या पद्धतीने जुळेल. म्हणजे ही आकृती आपल्याला शोधायची. फक्त कोणची, एवढ्या पद्धतीने आकृती आपल्याला इकडं शोधायची आहे. मग अशी आकृती आपल्याला पुढे दिसते ते बघा बरं. तर आता ए नंबर पर्यायची आकृती केलं तर इड जुळलेली पाहिजे होती. म्हणजे हे आहे का, तर नाही. आता बी नंबरचं तर पुढंच लॉजिक लागत नाही, ती डायरेक्ट वेगळीच दिलेली. आता सी नंबर पर्यायचा डायरेक्ट दिली, सरळ रेषा दिली, म्हणजे लागते की ही आकृती, तर अजिबात लागत नाही. मग आता डी नंबर आकृतीचा नीट निरीक्षण केलं तर त्याच पद्धतीने एक रेष दिसते. ओके, या पद्धतीने इकडून रेष जुळलेली, इकडून जुळलेली गेलेली रेष आहे आणि ही उभी रेष. ओके, म्हणजे ह्या पद्धतीची आकृती आपल्याला पुढे भेटली, डी नंबर पर्यायामध्ये भेटलेली आहे. म्हणजे योग्य आकृती आपल्याला पुढे भेटली, डी नंबर पर्याय मध्ये भेटलेली आहे. तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी परत 30 सेकंद वेळ दिलेला आहे आणि त्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला काय करायचंय, आकृती शोधायची आहे. तर अशा पद्धतीने तुमचा 30 सेकंद वेळ संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला द्या एक लक्ष. तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता, तिकडे काय दिले, अर्धवर्तुळ दिलेलं आहे. पण ह्या अर्धवर्तुळ काय केलेलं, ह्या बाजूने काळ केलेलं आहे आणि ह्या पद्धतीने काळ करून ह्या पद्धतीने अशा रेषा मारलेल्या आहे आणि इकडे काय केलेले अशा पद्धतीने आणि इकडे अशा पद्धतीने. पण इकडे काय दिलेलं आहे, त्रिकोण. म्हणजे इकडे पण काय असू शकतो, त्रिकोण. पण ह्या त्रिकोण कसा दिलेला आहे, इकडे काळा त्रिकोण पाहिजे. ओके, इकडे काळा त्रिकोण म्हणजे काळा केलेला, बरोबर आहे. पण ह्या रेषा अशा दिलेल्या, ह्या बी समान, म्हणजे या समान दिलेल्या, या समान. म्हणजे इकडे रेषा कशा पाहिजे, या पद्धतीने रेषा पाहिजे. म्हणजे आपली आकृती काय होईल, जुळती मिळती होईल. लक्षात, या पद्धतीने आपल्याला रेषा पाहिजे.
आता आपण ए नंबर आकृतीचा विचार केला तर सेम आकृती आपल्याला भेटते, इकडे काळा दिसतंय आणि ह्या पद्धतीने रेषा दिसत आहे. म्हणजे बाकीची आकृती आपल्याला बघायची गरज आहे का? तर अजिबात जायची पुढे काही गरज आहे का? तर नाही. लगेच आपला ए नंबर पर्याय लगेच इकडं आलेला आहे. लक्षात म्हणजे तुम्ही आकृती आता पाहू शकता, एकदम ए नंबर आकृती जुळती मिळती. ओके, लक्षात या पद्धतीने ए नंबर आकृती काय होती आपली जुळती मिळती होते. आता काही वेळा वाटत सर बी नंबर बघा बरं, पण बी नंबर इकडे काय तर अर्धा, इकडे अर्धा असेल का? तर नाही, काय होईल चुकेल. त्याच्यानंतर इकडे दिलेला आहे ओके सी नंबर पर्याय, पण वाटतोय का सी नंबर तिकडे काळी केलेली काही काळे करायला पाहिजे. त्याच्यानंतर डी नंबर पर्यायाचा तर विचार कोणच लागत नाही, त्याला काय दिलाय त्रिकोण चिकडून दिले, सॉरी चौकोन चिकडून दिलेला आहे, त्याच्यामुळे लागेल का? तर नाही. लक्षात. मग चला न वेळ घेता जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर चला तुमच्यासाठी टाइम दिलेला आहे, आता व्यवस्थित आकृती शोधा. कोणची आकृती त्या रिकाम्या जागी वगळल्या जागी बसेल. ए नंबर, बी नंबर, सी नंबर आणि डी नंबर. टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ खूप मोठा होत आहे, पण तुमच्या फायद्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, कारण याच्यात तुमचा फायदा आहे हे ध्यानात राहू द्या, कारण तुमची डबल टिबल प्रॅक्टिस होणार आहे. तर चला आता ह्या आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर इकडं काय दिसतोय, वर्तुळ दिसतोय आणि या वर्तुळामध्ये एक रेष मारलेली आहे, या पद्धतीने एक लाईनिंग मारलेल्या आहेत, बरोबर आहे. मग ह्या पद्धतीने पण तिकडं काय येईल एक तुमचा तर एक वर्तुळ येईल, बरोबर आहे. या पद्धतीने काही तुमचा वर्तुळ येईल आणि त्या वर्तुळामध्ये पण कशा पाहिजे, या पद्धतीने लाईनिंग मारलेल्या पाहिजे. मग अशा पद्धतीचा पर्याय तुमचा ए पण येणार नाही, कारण की त्रिकोण ह्या बाजूला आला, आपल्याला त्रिकोण इकडून पाहिजे. मग आता आपला बी नंबर पर्याय त्रिकोण बरोबर इकडून आलेला आहे, रेषा बी समान दिसत आहे, म्हणजे आपला योग्य पर्याय कोणता येईल, तर बी नंबर काय येईल, योग्य पर्याय येईल. तसा सी नंबर येईल का? सी नंबरच्या अशा लाईन येणार नाही. त्याच्यानंतर डी नंबर कशा आहे, अशा लाईन. पण आता तुम्ही म्हणता सर डी नंबर पण सेम दिसतोय, लक्षात डी नंबर पण काय दिसतोय, सेम दिसतोय. मग सी तो पण असू शकतो, पण त्याचं नीट आपण निरीक्षण केलं तर त्याच्यात थोडस काहीतरी वेगळं दिसतंय, लक्षात. ठीक आहे, तर चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. ठीक, तुमच्यासाठी 30 सेकंद वेळ दिलेला आहे. आता सेम आकृती काय करायची तुम्हाला शोधायची आहे. 4 पर्यायांपैकी आपल्याला काय करायची आहे, सेम आकृती शोधायची आहे. तर चला आता आपण प्रश्न सूचना वाचून घेऊ, ज्यांना वाचली नसेल त्यांसाठी सूचना. प्रश्न 25 ते 28 मध्ये डावीकडे एक प्रश्न आकृती आहेत आणि उजवीकडे 4 आकृत्या ए बी सी आणि डी दिलेल्या आहेत. यापैकी ज्या उत्तर आकृतीतील प्रश्नकृतीतील लपलेली आहेत, काय करेल ए बी सी आणि डी पर्याय दिले, त्याच्यामध्ये काय करेल ही आकृती दिली ती काय केलेली लपलेली, ती आकृती तुम्हाला काय करायची शोधायची आहे. तर आपण नीट याचं निरीक्षण केलं तर आपल्याला ह्या पद्धतीने आकृती शोधायची, तर ह्या पद्धतीने कोण दिसती का, तर नाही दिसत. म्हणजे ए नंबर पर्याय येईल का, तर तुमचा ए नंबर पर्याय नाही येणार, लक्षात. आता आपण सी नंबर पर्याय जो बी राहून घेऊ एक मिनिट. सी नंबर पर्याय जो दिसती कुठं अशा पद्धतीने आकृती, तर नाही. तर डी नंबर पर्यायामध्ये कुठं दिसती का, नाही. तर पण आपण बी नंबर पर्यायाचा नीट निरीक्षण केला तर लगेच हीडच आकृती आपल्याला काय दिसतीये, ह्या पद्धतीने आकृती आपल्याला दिसत आहे. म्हणजे योग्य पर्याय कोणता येईल आपल्याला, तर बी नंबर काय येईल, योग्य पर्याय येईल, लक्षात. तर चला जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर चला तुमच्यासाठी 30 सेकंद वेळ दिलेला आहे. या 30 सेकंदामध्ये काय करायची आहे, लपलेली आकृती ए बी सी डी ह्या 4 पर्यायातून काय करायची आहे, शोधायची आहे. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्यासाठी
घाई करू नका, उत्तर योग्य द्या, बरोबर द्या. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बघितल्या आकृती शोधली असेल, काहीच अडचण नाही. काय दिलंय तुम्हाला या पद्धतीने अर्ध वर्तुळ अशी रेष, अर्ध वर्तुळ अशी रेष, म्हणजे अशा पद्धतीने लांबट हे दिलेले आहे, बरोबर आहे. मग इकडं तुम्हाला लगेच दिसतंय पर्यायामध्ये काहीच पुढे जायची गरज नाही. लक्षात, म्हणजे ए पर्यायामध्ये दिसते, बाकीच्या पर्यायांमध्ये आहे का? इड आहे, इड कट झालेले, 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 इड दिलेले का असं पूर्ण द्यायला पाहिजे, पण इड दिलेले का तर नाही. लक्षात, म्हणजे योग्य पर्याय तुमचा कोणता येणार आहे? ए नंबर काय येणार आहे? योग्य पर्याय येणार आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर चला न वेळ घेता जाऊया पुढील प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जवळजवळ 1 तास होत आलेला आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. सेम आकृती शोधायची. ए बी सी आणि डी पर्यायांमध्ये दिलेली त्या बाजूची आकृती, त्या बाजूच्या आकृती सारखी सेम आकृती तुम्हाला ए बी सी पर्यायामध्ये शोधायची आहे. तर चला, आता इकडे भरपूर विद्यार्थी म्हणत असतील सर अशा पद्धतीची आकृती भरपूर सगळ्याच्या ज्यात दिसते, पण इकडे निरीक्षण द्या, 1 हे 2 आणि हे 3 आणि या पद्धतीने अशी आकृती शोधायची. आता नीट निरीक्षण करा बरं. इकडं आपण ही आकृती बघू, ए नंबर, ए ए ए ए आणि इकडं पुढं इकडं आलं, म्हणजे ए नंबर आहे का तर नाही. आता नंतर बी नंबर, इकडं बघा, इडून सुरू करू, 1 इडून इड 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 आणि इड, वाटती काय सेम आकृती? हो, बी नंबर ही काय वाटते? सेम आकृती. पण आता काही शंका असेल तर सी नंबर बघू. तर सी नंबर मध्ये इडून सुरू केलं, इड डायरेक्ट असं आलं, इड असं आलं, इड असं आलं, म्हणजे आहे का तर नाही. आता इड बघा, आता सी डी नंबर पर्याय ह्या पद्धतीने गेले, ह्या पद्धतीने, ह्या पद्धतीने, ह्या पद्धतीने, ह्या पद्धतीने, इड काय पाहिजे होती? अशी रेष पाहिजे होती, पण हाईट इड अशी रेष तर नाही. म्हणजे योग्य पर्याय कोणता येईल तुमचा? तर ह्या योग्य पर्याय येईल. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. तर चला जाऊया आपण न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. ठीक आहे, 28वा प्रश्न तुमचा चालू आहे. याच्यात नीट निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो, लपलेली आकृती कोणती आहे? याच्यात नीट निरीक्षण केल्यानंतर लपलेली आकृती तुम्हाला शोधायची आहे. ठीक आहे, तर चला तुम्ही शोधलीच असेल तर याच्यामध्ये नीट निरीक्षण केल्यानंतर ह्या आकृती बघितली तर याच्यामध्ये असा यल तयार झालेला पाहिजे. काय पाहिजे? यल. आता याच्यामध्ये यल तयार होतोय का? या पद्धतीने इकडे तयार होतो, म्हणजे आपल्याला कसा दोन्ही साईडना पाहिजे, बरोबर आहे, जाणं दोन्ही साईडना नाही येत. ए नंबर येतो का तर नाही येत. आता बी नंबरचा विचार केला तर यल कुठंच लागत नाही, आकृतीच कुठं जुळती मिळती होत नाही. त्यानंतर सी नंबर पर्यायाचा नीट विचार केला तर आकृती अशी पाहिजे नव्हती इडून, बरोबर आहे, म्हणजे यल अशा पद्धतीने झाला असता, पण होतंय का तर नाही. आता नंतर डी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर ह्यामध्ये ह्या पद्धतीने इड ओके, यल तयार होतोय का? ओके, या पद्धतीने यल काय होतोय? तयार होतोय. म्हणजे आकृती अशी फिरवली, काय केली? आकृती आपण थोडी अशी फिरवली तर ह्या पद्धतीने थोडा म्हणजे काय होतं? असा यल तयार होते, बरोबर आहे. म्हणजे आकृती आपल्याला काय करावं? अशी फिरावं लागेल, म्हणजे आकृती आपल्याला दिसते. म्हणजे कशी आपण एमएस काढून दाखवते, फक्त जेवढी लाल पेन आकृती काढली ना तेवढीच आपली काय आकृती आहे. लक्षात, म्हणजे ही आकृती आपली अशी फिरवली तर सेम आकृती आपल्याला किती भेटल? डी नंबर पर्याय भेटल. लक्षात, समजलं विद्यार्थी मित्रांनो? चला तर जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर चला आता पुढील प्रश्न नीट समजून घ्या. कागदाची घडी असेल बहुतेक, कागदाची घडी. ओके, आता कागदाची घडी नीट सोडवा विद्यार्थी मित्रांनो.
तर चला आता तुम्ही उत्तर देण्याचा मी तुम्हाला यापुरती हे प्रकरण सर्व विद्यार्थ्यांना अवघड जातं. तर आता मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो कसं ओळखायचं. चला तर प्रश्न मी वाचून सूचना. प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये प्रश्न आकृती दाखवल्याप्रमाणे कागदाच्या एका तुकड्याला दुमटून काही ठिकाणी तो पंच केला जातो, कापला जातो. कागदाची ही घडी उलगडल्यावर कागद कसा दिसतो हे पर्यायापैकी एका उत्तर आकृतीत दर्शवलेले आहे. अशी आकृती निवडून तिचा योग्य पर्याय क्रमांक दिलेल्या ऑइल मार्कशीट मध्ये काळा करावा. चला तर आता ही आकृती बघा, नीट निरीक्षण केलं तर आकृती काय केली, ही घडी काय केली इकडे दुमटवलेली आणि इकडली घडी इकडे दुमटवलेली. परत काय केलंय ना, हे सेंटर तयार झाला, परत ही सेंटरची घडी इकडे दुमटवली आणि काय केले असं गोल छिद्र पाडलं. आता विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगेले, कधी पण घडीची आकृती किंवा कागदाची घडी आली तिचे काय करावे, 4 तुकडे करावे. मग 4 तुकडे केल्यानंतर आकृती आता काय झाली, 4 तुकड्यात रूपांतर झाली. काय झाली आकृती, काय झाली 4 तुकड्यात काय झाली रूपांतर झाली. मग आता 4 तुकड्यात रूपांतर झाल्यानंतर उदाहरणार्थ हेड होली, त्याच्यानंतर काय परत काय ह्या पद्धतीने हेड होली आणि ह्या पद्धतीने होली. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय शोधायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही 4 भाग करशाल आकृतीचे तर लगेच तुमच्या काही लक्षात येईल. मग ह्या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल तर ह्या पद्धतीची आकृती कुठं दिसते, तर ह्या पद्धतीची आकृती तुम्हाला पर्याय क्रमांक कुठे दिसते, सी मध्ये दिसते. जास्त लोड घ्यायचा नाही, 4 पर्याय करायचा. आणि आता तुम्हाला माहिती इडं घडी मारली म्हणजे चिडी एक तुकडा आणि याच्यावरला ह्या दुमटेल तुकडा कुठे इडे येणार आणि परत याच्यावरला दुमटेल ह्या तुकडा आणि याच्यावरला दुमटेल तुकडा कुठं इडं. म्हणजे ह्या काय होणार आहे, ते होल काय येणार तुमचं तिडं येणार आहेत. एकदम सोप्या पद्धतीने ही आकृती शोधायची असते. तर चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर चला आता व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न एकदम सोपा आहे, घाई करू नका. घाई करू नका, प्रश्न खूप सोपा आहे. अजून तुम्हाला एक लॉजिक सांगतो, आता लक्ष द्या. आता या दोन्ही आकृत्यांचा विचार करायचा नाही, डायरेक्ट जी आकृती दिली त्यांच्या काय करायचा सेंटर पाडायचा. पाडला सेंटर पाडल्यानंतर आता जी आकृतीमध्ये सेंटर आता तुम्हाला माहिती इडे गोल आला म्हणजे इडे गोल येईल आणि इडे गोल येईल, कारण की अशा घड्या मारल्या त्याच्यामुळे. आता इडच काय करायचं, ए नंबर मध्ये टाकून बघा बरं तशी आकृती दिसते का, तर नाही. बी नंबर मध्ये दिसा बरं, दिसते का सेम आकृती, नाही. डी मध्ये दिसते का, तर नाही. मग आता सॉरी सी मध्ये दिसते का, नाही. डी मध्ये दिसते का बघा बरं, ओके सेम आकृती दिसते आपली. काही अडचण, अरे काही अडचण नाही ना, म्हणजे आकृती आपली दिसते. ओके म्हणजे योग्य पर्याय कोणता आला आपला, डी नंबर ह्या आला योग्य पर्याय आलेला आहे. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. चला आता व्यवस्थित सोडवा विद्यार्थी मित्रांनी, व्यवस्थित. कागदाची घडी दिलेली तुम्हाला, व्यवस्थित सोडवा. तर चला आता मी तुम्हाला काय सांगितलं, शेवटच्या आकृतीत जायचं सरळ अशा पद्धतीने, या पद्धतीने मध्ये सेंटरला अशा रेषा मारून घ्यायच्या. मारल्या सेंटरला अशा पद्धतीने रेषा मारल्यानंतर आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, सेंटरला रेषा म्हणजे तुम्हाला काय दिसतं, इकडे एक वर्तुळ आणि इकडे एक वर्तुळ दिसतं म्हणजे गोल. म्हणजे तुमचा गोल कसा येईल मला सांगा, ह्या पद्धतीने इडे एक गोल बरोबर आहे, ह्या पद्धतीने गोल आणि ह्या पद्धतीने गोल. त्याच्यानंतर ह्या घडी उमटली म्हणजे ह्या पद्धतीने गोल आणि ह्या पद्धतीने गोल. परत ही घडी उमटली म्हणजे ह्या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने गोल आणि ह्या पद्धतीने यांची काय राहील, ह्या पद्धतीने अशी रेष राहील. रेष आपण मारा अगर नका मारू, काही फरक पडणार आहे का, तर नाही. लक्षात म्हणजे ह्या पद्धतीची आकृती तुम्हाला काय करायची आहे
तर शोधायची आहेत. लक्षात ह्या पद्धतीची. आता ह्या पद्धतीची आकृती बघा बरं कुठं दिसते, तर आपण नसं समजत तर ह्या पद्धतीने परत ए मध्ये तुम्हाला जसं सांगितलं तसं दिसते तशी पद्धती आकृती नाही. त्याच्यानंतर बी मध्ये दिसते का, तर नाही. त्याच्यानंतर सी मध्ये दिसते का, तर नाही. तर डी नंबर मध्ये बघा बरं, ओके सेम आकृती दिसते. काय दिसते, सेम आकृती दिसते. म्हणजे योग्य पर्याय तुमचा कोणता आलाय, तर डी नंबर काय आलाय, योग्य पर्याय आलेला आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो. चला तर न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तुम्ही मला माहिती विद्यार्थी मित्रांनो कंटाळे असते, जवळजवळ 1 तास होऊन गेलेला आहे, पण हे तुमच्या फायद्यासाठी जवळ तुम्हाला 30 सेकंद वेळ दिलेला जातो. त्या 30 सेकंदामध्ये तुमची रिव्हिजन चांगल्यापैकी झालेली असते. तर चला तर आपल्याला आता 32 नंबरचा प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. आता 32 नंबरचा प्रश्न, सर आता ह्या प्रश्न कसा काय, मग मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने काय करा, सेंटरला लाईन मारून घ्या. व्यवस्थित सेंटर लाईन मारली तरच उत्तर व्यवस्थित येईल. आता ह्या पद्धतीने मी सेंटरला लाईन काय केली, तर मारून घेतली. मला सेंटरला लाईन मारल्यानंतर आपल्याला घड्या नीट बघा कशा मारलेल्या. पहिली घडी कशी या पद्धतीने मारली, नंतर ह्या पद्धतीने मारली. म्हणजे मला सांगा ह्या पद्धतीने घडी मारल्यानंतर हे कुठे येईल, या पद्धतीने इड, बरोबर आहे. ही घडीचं इड, बरोबर आहे. नंतर ही घडी अशा पद्धतीने मारली म्हणजे ही घडी उमटल्यानंतर ही घडी याच्यावर पडली जाईल म्हणजे इड एक वर्तुळ आणि इड एक वर्तुळ, बरोबर. इड कापलं जाईल आणि इड कापलं जाईल. मग ह्या पद्धतीची आकृती आपल्याला शोधायची. तर मग सेम आकृती शोधण्यासाठी आपण काय करणार, या पद्धतीने करणार. म्हणजे ए नंबर पर्याय आपल्याला काय दिसतोय, लगेच बरोबर दिसतोय. चला पण बी नंबर पर्याय बरोबर दिसतोय का, तर नाही. त्यानंतर सी नंबर पर्याय दिसतोय का, तर नाही. त्याच्यानंतर डी नंबर पर्याय दिसतोय का, तर नाही. म्हणजे योग्य आकृती आपली कोणची आली आहे, तर ए नंबर ही काय आलेली, योग्य आकृती आलेली आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो. तर चला जाऊया आपण आता न वेळ घेता पुढील प्रश्नाकडे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कंटाळले असाल हे मला मी मान्य करतो. फक्त आपले किती अजून 40 लोक आपण प्रश्न घेऊ. लक्षात, आजच्या पुरती आपण बुद्धिमत्ता घेऊ, उद्या वाटलंच तर अंकगणित घेऊ, याच प्रश्नपत्रिकेतलं. लक्षात. पण एवढे प्रश्न व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला हे प्रकरण व्यवस्थितरित्या समजेल. कारण की आपण दररोजचा एक व्हिडिओ कंटिन्यू घेत आहोत आणि आपल्या प्ले स्टोअर वर हे संपूर्ण व्हिडिओ न वेळ घेता टाकलेले आहे. तर चला आता आपल्याला काय शोधायचंय ते आपण बघूया. नीट व्यवस्थित माहिती वाचूया. सूचना, प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डावीकडे एका प्रश्न आकृती आणि उजवीकडे ए, बी, सी आणि डी अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. प्रश्न आकृती समोर ठेवलेल्या आरशातील प्रतिबिंब उजवीकडील कोणत्या पर्यायात आहेत ते शोधून त्याचा OL शीट दिलेल्या वर काय करा, काळा करा. तिकडे मी चुकून ते लिहिलेले गेले, परत तुम्ही माझ्या प्रत्येक याच्यात कवर असं म्हणतात. तर काय करा, OL शीट मध्ये काळा करा. तर चला आता इकडे आपल्याला काय ठेवली, आरशाची प्रतिमा ठेवली. उदाहरणार्थ इकडे काय आपला आरसा या पद्धतीने. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आरशातील प्रतिमा ओळखण्यासाठी एकदम शॉर्ट ट्रिक पद्धत सांगतो. तुम्ही जो पेपर असतो तो पेपर उलटा केला तरी तुम्हाला काय कळते, आरशातील प्रतिमा समजते. पण नसल समजत तर काय करायचं, यासाठी एक शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो आणि काय सांगतो, लॉजिक सांगतो. तर इकडे लक्ष द्या. काय करायचं, सेम आकृती, ही आकृती फक्त ह्या बाजूला पलटी. आता ह्या बाजूला पलटी मारली म्हणजे ह्या बाजूला काय येणार, तुम्ही ह्या बाजूला म्हणजेच काय, ही आकृती ह्या बाजूला गेली म्हणजे या गोळा पुढे आला या पद्धतीने. ठीक आहे. आता एक चौकोन काढून घेतो दिसावर. चौकोन जशाल तसं दिसेल, बरोबर आहे. ही आकृती कुठे जाईल, या बाजूला गेली इकडं, बरोबर आहे. इकडे गेल्यानंतर आता ह्या काय दिसतोय, धनुष्यबाण सारखं. याचा काही चेंजिंग होणार नाही. लक्षात, जो जशाला तसंच राहील. या लक्षात, या पद्धतीची आकृती आपल्याला पुढे दिसते बघा बरं. तर ह्या पद्धतीची आकृती आपल्याला डी नंबर पर्यायामध्ये दिसते. कुठे दिसते,
डी नंबर पर्यायामध्ये दिसत आहेत. लक्षात, तशी तुमची ए येणार नाही, बी येणार नाही आणि सी पण येणार नाही. आरशातील प्रतिमा म्हणजे काय, आकृती उलटी होईल. बरोबर, आकृती थोडी त्या बाजूला जाईल. ठीक आहे, तर चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. आता नीट निरीक्षण करा आणि प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता आकृती सोडवण्याचा प्रयत्न केला असेल, म्हणजे आरशात बघितली, असा आरसा धरला, ते आरशात बघितली तर आरशा समज इडा असा आरसा आहे, तर हे टोक काय होईल तुमचं, या बाजूला अशा पद्धतीने समोर दिसेल. लक्षात, समोर दिसलं आणि ह्या पद्धतीने समोर दिसलं आणि ह्या पद्धतीने काय जाईल, ते वर जाईल आणि वर गेल्यानंतर ह्या गोल अशा पद्धतीने अर्धा एक संपूर्ण गोल दिसेल. म्हणजे अशा पद्धतीची आकृती आपल्याला दिसते कुठे, ए पर्यायामध्ये दिसते का नाही, बी नंबर पर्यायामध्ये दिसते का नाही, सी मध्ये दिसते का नाही, कुठे दिसते, डी नंबर मध्ये काय दिसते, या पद्धतीने आकृती दिसत आहे. तसं पद्धतीने तुम्हाला कागद तुमचे पेपर कसे, कागद काय करायचं, तो पेपर उलटा करायचा. उलटा केल्यानंतर ह्या पद्धतीने ए बी सी आणि डी मध्ये कोणची आकृती दिसते, सेम आकृती, तर ती आकृती काय करायची, बरोबर असतं तुमची. लक्षात, आरशातील प्रतिमा असते. तर चला न वेळ घेता जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तुम्हाला सोडवण्यासाठी 30 सेकंद दिले, व्यवस्थितरित्या काय करा, आकृती सोडवा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी खूप वेळ झालेला आहे. मी तुम्हाला वाटलं असतं, तुमची रिक्वेस्ट असेल तर तुम्हाला सोडवण्यासाठी फक्त 10 सेकंद किंवा 20 सेकंद देतो, म्हणजे आपला व्हिडिओ जास्त लॉंग व्हिडिओ होणार नाही, जवळजवळ 1 तासाच्या पुढे. तर चला, तर आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला आकृती शोधायची, म्हणजे आरशाची प्रतिमा आपल्याला काय करायची, तर शोधायची. आता आरशाची प्रतिमा आपल्याला शोधण्यासाठी, बरोबर आहे, आरसा असा दिलेला आहे, म्हणजे बरोबर आहे, आरसा असा दिलाय, म्हणजे आरशाचं हे टोक, बरोबर आहे, आरशाचं हे टोक कसं होणार आहे, ह्या पद्धतीने, बरोबर आहे. मग ही आकृती राहिली, इडली मध्ये आकृती ह्या पद्धतीने, त्याच्यानंतर हिवरली आकृती ह्या पद्धतीने आणि इडली ही आकृती ह्या पद्धतीने. म्हणजे ह्या पद्धतीचा पर्याय आपल्याला कुठं दिसतोय, तर योग्य पर्याय कुठं दिसतोय, बी नंबर कुठं दिसतोय, कुठे आहे, बी नंबर. येईल का, नाही, सी येईल का, नाही, आणि डी येईल का, नाही. लक्षात, कोणता पर्याय दिसतोय, बी नंबर. लक्षात, तर चला जाऊया न वेळ घेता पुढील आकृतीकडे. चला, 30 सेकंद वेळ दिलेला आहे, व्यवस्थित आकृती समजून घ्या आणि सोडवा. तर चला, आता आपल्याला आरशातील प्रतिमा, आता अजून एक सांगतो तुम्हाला, आरशातील प्रतिमाच्या शेजारी जे आकृती असते, बरोबर आहे, जे आकृतीचा लोगो असतो तो जशाला तसा येतो, त्याच्यानंतर तिकडून जो येतो आणि मधील असलेला, आता एक साईडने घेऊया, बरोबर अशाला येईल आणि गुणाकाराची खुली जशाला तशी येईल, आणि इड काय येईल, इडा प्रश्नचिन्ह उलट होईल, काय होईल, उलट प्रश्नचिन्ह होईल. लक्षात, मग ह्या पद्धतीची आकृती आपल्याला शोधायची आहे. काय करायची, शोधायची. आता ए नंबर पर्यायामध्ये दिसतंय पण इकडे काय दिसतोय, प्रश्नचिन्ह जशाला तसं दिसतंय, इथे येईल का, तर नाही, इकडे डायरेक्ट इकडे गेलं, म्हणजे अशी आकृती होईल का तयार, तर नाही होणार. लक्षात, बी नंबर पर्याय. आता बी नंबर पर्यायाचा आपण नीट विचार केला, दिसतंय का, इकडे डायरेक्ट वेगळंच घेतलं ते, दिसतंय का. तसं सी नंबर पर्याय बघा बरं, ओके, चौकोन दिसतोय, त्रिकोण दिसतोय, प्रश्नचिन्ह उलट झालेलं दिसतंय, बरोबरची चिन्ह दिसतंय आणि गुणाकाराची खुली दिसते. म्हणजे योग्य पर्याय कोणता येईल तुमचा, तर सी नंबर काय येईल, योग्य पर्याय येईल. लक्षात, तर चला न वेळ घेता जाऊया आपण पुढल्या प्रश्नाकडे. तर चला, आता आपला प्रश्न क्रमांक 37.
ठीक आहे. आता आपण फक्त 40 लोकच बघू विद्यार्थी मित्रांनो, भरपूर वेळ व्हिडिओ मोठा झालेला आहे. एवढे प्रश्न बघितल्यानंतर अंकगणित पुढील दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. अंकगणित आणि मराठी. पण 1 तास तुम्ही 1 तास 30 मिनिटं कंप्लीट व्हिडिओ व्यवस्थित प्रॉपर बघितला तर तुमच्या संपूर्ण संकल्पना कंप्लीट होते. तर चला आता आपण प्रश्न वाचू. सूचना. प्रश्न 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे. दिलेली डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती ओके दिसते. ओके. त्याच्या उजव्या बाजूला ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यांपैकी तुकडे केलेल्या प्रश्न आकृतींमधून तयार होईल अशी उत्तर आकृती शोधून एका काढा आणि आपले उत्तर दाखवण्यासाठी ओएलमार्क उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. ओके. आता इकडे लक्ष द्या. आता प्रश्न काय विचारलाय नीट समजून घ्या. तर प्रश्न काय केला, ह्या आकृत्या दिसताय तुम्हाला 1 2 3 या आकृत्या दिसते. ह्या आकृत्या ए बी सी आणि डी यामध्ये कुठेतरी लपलेले लक्षात. ए बी सी आणि डी यामध्ये काय केलंय कुठेतरी लपलेल्या आहेत. त्या आकृत्या आपल्याला काय करायच्या शोधायच्या आहेत. तर आता नीट निरीक्षण करा. आपण एक एक आकृतीचं काय करू नीट निरीक्षण करूया. आता ही आकृती बघा बरं. ही आकृती आता ही आकृती नीट बघितली तर कुठे दिसते इकडे दिसते का. ओके दिसली. ओके इकडे दिसती का. ओके इकडे दिसती का. ओके इकडे दिसती का नाही. म्हणजे या पर्याय कॅन्सल डायरेक्ट. जिकडे दिसत नाही तिकडे कॅन्सल. ओके. आता ही आकृती बघा. ही आकृती ह्या पद्धतीने दिसती का बघा लक्षात या पद्धतीने. आता ही कुठं काही दिसतच नाही डायरेक्ट वेगळंच दिसती. ही दिसती का बघा नाही. म्हणजे आकृती येईल का. चला ए पर्याय कॅन्सल. त्याच्यानंतर आता इकडं कुठं दिसती का. ओके वाटते का रे. हो वाटते ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा बरं वाटते का. हो वाटते. ओके. आता त्याच्यानंतर राहिले पर्याय कोणचा बी आणि सी. आता सी न डी बी चा नीट विचार केला काय दिसतोय त्रिकोण दिसतोय. त्रिकोण आहे की आकृतीत नाही म्हणजे बी पण काय झाला कॅन्सल. राहिला कोणता तुमचा सी. आता ही आकृती दिसते का सी मध्ये. हो दिसते. ओके. म्हणजे योग्य पर्याय कोणचा आला तुमचा सी नंबर. अशा पद्धतीने काय करायच्या आकृत्या शोधायच्या. म्हणजेच तुमची आकृती कोणची आली योग्य पर्याय सी नंबर. लक्षात. ओके. तर चला न वेळ घेता जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. चला तुमच्यासाठी 30 सेकंदाचा वेळ दिलाय. आकृती शोधणं एकदम सोपं आहे याच्यामध्ये. कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय दिलंय अर्धे वर्तुळ दिलेले. 2 अर्धे वर्तुळ रिकामे आणि 2 अर्धे वर्तुळ काय केले रेखांकित केलेले म्हणजे काळे केलेले आहेत. आता या पद्धतीने बघा इकडं अर्ध वर्तुळ दिसतं का नाही. आता इकडं बघा इकडं अर्ध वर्तुळ दिसतंय. इकडं अर्ध वर्तुळ दिसतंय का तर नाही. इकडं अर्ध वर्तुळ दिसतंय का तर दिसतंय. पण इकडं दिसतंय का तर नाही. म्हणजे हे पर्याय डायरेक्ट तुमचे काय झाले कट झाले. मग राहिलेला बी पर्याय अर्धवर्तुळ दिसतंय. अर्धवर्तुळ दिसतंय. अर्धवर्तुळ दिसतंय. अर्धवर्तुळ दिसतंय. लक्षात. म्हणजे योग्य पर्याय कोणचा आला तुमचा बी नंबर योग्य पर्याय आलेला आहे. एका सेकंदात आकृती आपण काय करू शकतो शोधू शकतो या पद्धतीने. तर चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. न वेळ घेता लवकर तुम्ही पटापटा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. लक्षात विद्यार्थी मित्रांनो फास्ट भरपूर टाइम झालेला आहे आपल्या लेक्चरला. त्यामुळे काय म्हणतात ना कंटाळा आलेला असेल तुम्हाला असा आळस. 1 तास म्हणजे जवळजवळ तुमच्यासाठी खूप परीक्षाही आहे ना विद्यार्थी मित्रांनो. 1 तास म्हणजे
तर चला आता नीट निरीक्षण केलं ह्या आकृती आता दिसताना एकदम अशी दिसत आहे, पण आपण एक एक आकृतीचं निरीक्षण करू. आता एक एक आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला एक नंबर ह्या आकृतीला नाव देऊ. आता ह्या पद्धतीची आकृती इकडे दिसते बा, दिसते एक नंबर. ओके, त्याच्यानंतर आपण दुसरं नाव देऊ आकृतीला. त्यानंतर आता ह्या पद्धतीची आकृती आपण हिला 2 नाव देऊ. किती देऊ? 2. आता ह्या पद्धतीची आकृती बघा, या पद्धतीने किती दिलं? या आकृती 2 नंबर. आणि त्यानंतर ह्या आकृतीला 3 नाव देऊ. काय देऊ? 3. दिसते का ह्या नंबरची आकृती? ओके, हे बघा या पद्धतीने अशी 3 नंबर. हाय का रे पर्याय? वाटतो का बरोबर? पर्याय बरोबर वाटतो का? वाटतो असं मला तरी वाटतंय. पण आपण बाकीच्या आकृत्या बघू. तर बी नंबर मध्ये हे त्रिकोण आहे का कुठं? तर नाही. ओके, आता याच्यामध्ये ही आकृती जुळती 1 नंबरची, वाटते का? हो, 1 नंबर इकडे बसला. त्याच्यानंतर आता ही आकृती कुठं? ह्या त्रिकोण 3 बाजू आहे का आपल्या आकृतीत? तर नाही. सी नंबर पण येणार नाही. लक्षात, सी नंबर पण येणार नाही. आता याच्यामध्ये बघा डायरेक्ट चौकोन दिलेला आहे, चौकोन आपल्या आकृतीत नाहीच पुढं. लक्षात, म्हणजे डी नंबर पण आकृती येणार नाही. म्हणजेच आपला योग्य पर्याय क्रमांक कोणता येईल? तर ए नंबर काय येईल? योग्य पर्याय आकृती येईल. लक्षात, या पद्धतीने अंक पद्धतीने तुम्ही सोडवलं तर तुमचं उत्तर काय येईल? बरोबर येईल. लक्षात. तर चला न वेळ घेता जाऊया आपण शेवटचा आपला प्रश्न राहिलेला आहे. त्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तुमच्यासाठी 30 सेकंद दिले. 30 सेकंदामध्ये व्यवस्थित आकृती शोधण्याचा प्रयत्न करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया? ए बी सी आणि डी मध्ये पर्यायामध्ये आता आपण पहिली आकृती बघू. ह्या अर्धचंद्रासारखी, अर्धचंद्रासारखी इकडे दिसतंय पुढे अर्धचंद्र? तर नाही. आता ह्याच्यामध्ये अर्धचंद्र दिसतोय का? हो दिसतोय इकडं. ओके, ही वाटते. याच्यामध्ये अर्धचंद्र दिसतोय का? हो दिसतोय इकडं. ओके, इकडं दिसतोय. ठीक आहे, याच्यामध्ये दिसतोय का? तर नाही. म्हणजे 2 पर्याय आपले कट झाले. ए आणि डी पर्याय आपले काय झाले? कट झाले. राहिले फक्त बी आणि सी. आता बी आणि सी मध्ये आपल्याला बघायचंय. तर बी सी आणि पर्यायामध्ये आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर याच्यामध्ये आपल्याला काही भाग सापडते. तर आपण पहिला भाग बघू. आता ह्याला या भाग बघू. तर हा भाग दिसतोय का पुढं? हो, या भाग दिसतोय का? ओके, या भाग. ओके, आता इकडून असा धरला तरी हा भाग अशा पद्धतीने उलटा आपण बसवला तर बसू शकतो. ओके, त्याच्यानंतर आता हा भाग सी पर्यायामध्ये दिसतोय पुढं, तर ह्या पद्धतीने असा बसतोय? नाही बसत. आता ह्या भाग बघू आपण. या भाग ओके, या पद्धतीने या भाग बसलेला आहे. त्याच्यानंतर यो भाग पण इड असा व्यवस्थितरित्या बसलेला आहे. तसं इड बसतो का? तर नाही बसत. लक्षात, म्हणजेच योग्य आकृती आपली कोणती आली? बी नंबर काय आली? योग्य आकृती आलेली आहे. लक्षात विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मानसिक तंत्र म्हणजे बुद्धिमत्ता, काय बोललो? मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्ताचे आपण 40 प्रश्न अति व्यवस्थित शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आणि तुम्हाला पण सोडवण्यासाठी 30 सेकंदाचा वेळ दिलेला आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित आणि भाषा मराठी पुढील व्हिडिओमध्ये बघू. कारण की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही पण पाहण्यासाठी कंटाळा करशाल. त्यामुळे कंटाळा करू नका. परीक्षेला 1-1 मार्कावरून. आणि हे सांगतो, ही बुद्धिमत्ताचे एकदम फुकटचे तुमचे किती 40 प्रश्नासाठी 50 मार्क अगदी फुकटचे आहेत. त्यामुळे काय करायचं? मेंदूचा वापर करायचा. आणि तुमच्या काही संकल्पना असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि अजूनपर्यंत तुमच्या संकल्पना असतील तर माझा मोबाईल नंबर घेऊन त्यावर काय करा? तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपला. म्हणजे माझा नंबर घ्या 96 57 57 49 45. नाव करा स्वप्नील वाकसर म्हणून. प्ले स्टोर वर संपूर्ण व्हिडिओ टाकलेले. पण काय करा तुम्ही, तुम्हाला काही गोष्टी नसत समजत तर मला वैयक्तिक व्हॉट्सअपवर मेसेज करा. नवोदयीचा असो किंवा मंथन असो, बीटीएस असो,
कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, शालेयची स्पर्धा परीक्षा, तरी तुम्ही मला कॉल करू शकतात. आलं लक्षात? तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी नवोदयचे पेपर जवळ आलेले, जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि आपला नवोदयसाठी रिझल्ट अंकस भेटावा. कारण की लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघितले तर 100% भेटेल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.